आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीवरून अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये वादाचा सीझन 2 सुरू झालेला आहे। मंगळवारी अजित पवारांनी रोखठोक सदरावरून संजय राऊतांना चांगलंच फटकारलं होतं, तर आता संजय राऊतांनी अजित पवारांना ठणकावलंय। दादा विरुद्ध राऊत सीझन पार्ट 2। आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत। आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नहीं। मुझे किसी ने टारगेट किया है, इसके लिए मैं पीछे हटने वाला आदमी नहीं। मैं हमेशा सच ही बोलता हूँ। मैं किसी के बाप को डरता नहीं। सत्ताधारी भाजप शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीनं आवळलेली वज्रमूठ सैल तर होत नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। कारण विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे पक्षातले खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय। भाजपकडून राज्यामध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण केलं जाणार असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी सामना वृत्तपत्रात केला होता। सामनातल्या रोखठोक सदरात राऊतांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या चर्चेचा हवाला दिला होता। त्यामुळे अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं। राऊतांच्या त्या लेखामुळे दुखावलेल्या अजित पवारांनी मंगळवारी जोरदार पलटवार केला होता। या संदर्भामध्ये आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कोणी घेण्याचं कारण नाही। त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडावी। आमची भूमिका मांडण्याच्या करता आमच्या पक्षाचा प्रवक्ता, स्पोक्समन, आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय स्तरावरचे असतील, राज्याच्या स्तरावरचे असतील, हे त्या बाबतीमध्ये मजबूत आहे। अजित पवारांनी फटकारल्यानंतर संजय राऊतांनी पुन्हा एकदा अजित पवारांना जोरदार टोला लगावला। आपण कुणालाही घाबरत नसल्याचं राऊतांनी अजित पवारांना ठणकावलंय। अगर मैंने सच कहा है इसलिए मुझे कोई टारगेट करता है तो मैं मानता हूं कि मैं सच बोलता रहूंगा और सच कहता रहूंगा। और मुझे किसी ने टारगेट किया है, इसके लिए मैं पीछे हटने वाला आदमी नहीं हूं। मैं हमेशा सच ही बोलता हूं। मैं किसी के बाप को डरता नहीं। महाविकास आघाडीतल्या या दोन नेत्यांमध्ये रंगलेल्या या शाब्दिक युद्धात आता शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं देखील उडी घेतली आहे। संजय राऊत महाविकास आघाडी बुडवणार असल्याची टीका संजय शिरसाट यांनी केली आहे। महाआघाडी डुबवण्याचं काम हे संजय राऊतनी परिपूर्ण केलेलं आहे। त्यातल्या त्यात शिवसेना डुबवण्याचं, जी पहिली शिवसेना होती उद्धव ठाकरे साहेबांची, ते डुबवायचं काम त्यांनी केलंय। परंतु आता त्यांनी जो अजितदादाशी पंगा घेतला, मला वाटतं हा उद्धव साहेब एकदा सहन करतील, पण अजितदादा हे सहन करणार नाही आणि त्याचं योग्य तो उत्तर अजितदादा तातडीनं देतील अशी माझी अपेक्षा आहे। अजित पवार आणि संजय राऊतांदरम्यान यापूर्वी सुद्धा शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळत आहे। आता पक्षफुटीच्या चर्चेवरून महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा सामना रंगलाय। त्यामुळे भविष्यात या शाब्दिक युद्धाला पूर्णविराम मिळणार की हे शाब्दिक युद्ध आणखी चिघळणार हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत। अजित पवार वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली होती आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी केलेली वक्तव्य गोंधळात भर घालणारी होती। परिणामी दक्ष झालेल्या शरद पवारांनी आमदारांचे चांगलेच कान पिळलेत। पवार दक्ष, आमदारांवर लक्ष। एनसीपीचे आमदार आता खबरदार। दादांना भेटले, पवारांनी सुनावले। अजित पवार यांनी मागील आठवडा चांगलाच गाजवला। आता शरद पवार हा आठवडा गाजवण्यासाठी मैदानात उतरलेत। त्याचं कारणही तितकंच गंभीर आहे। अजित पवार पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू असताना काही आमदारांनी केलेली वक्तव्य पक्षाला अडचणीत आणणारी होती। त्यामुळे अजित पवारांना मंगळवारी भेटलेल्या सुमारे 18 आमदारांची शरद पवारांनी फोन करून झाडाझडती घेतली। त्या आमदारांमध्ये धनंजय मुंडे, नितीन पवार, धर्मराव बाबा आत्राम, अनिल पाटील, शेखर निकम, सरोज अहिरे यांचा समावेश होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। एकंदरीतच आठवडाभर अजित पवार न्यूज चॅनल्सवर झळकत होते। वर्तमानपत्रांच्या फ्रंट पेजवर अजित पवारांच्या बातम्या होत्या। त्याच काळात राष्ट्रवादीच्या काही आमदारांनीही सुरू असलेल्या गदारोळात राजकीय वक्तव्य केली।
मात्र त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम झाला. त्यामुळेच शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजित पवारांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या भाजप जवळीकीच्या चर्चेला पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला. पण सत्ताधारी मात्र अजित पवारांची चर्चा मात्र थांबवायला तयार नाहीयेत. कारण अजित पवारांच्या भाजप सोबत जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम नव्हे तर स्वल्पविराम लागल्याचा आरोप केला जातोय. असंच अजित पवार आणि भाजपचे गुण जुळले नसले तरी वरच्या ब्राह्मणाला विचारून लवकरच तिथी शोधली जाईल असंही भाकीत शिवसेनेचे नेते वर्तवतात. पवारांचा नकार तरी चर्चा धुआधार. दोघांची इच्छा आहे पण आता गुण जुळत नाही असं ब्राह्मणाचं म्हणणं आहे. अरे कोण चाललंय? चर्चेला पूर्णविराम नव्हे स्वल्पविराम. आता ह्या गोष्टीला पूर्णपणे थांबवा. वरच्या ब्राह्मणाला विचारून तिथी येईल. तर ब्राह्मणाला विचारावं लागेल. वरचा ब्राह्मण फार कठीण आहे. शिवसेनेचे नेते दादांची पाठ सोडेनात. आता मी तर मगाशी काही पत्रकारांना म्हणलं तुम्हाला काय अफिडेव्हिटवर लिहून देऊ का स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ, अशा पद्धतीची वेळ तुम्ही आणली. हे बरोबर नाही. अजित पवार ओढून ओढून ते भाजप सोबत जाणार नसल्याचं सांगतायत. पण त्यानंतर अजित पवारांच्या भाजप जवळीकीच्या चर्चा मात्र थांबायचं नाव घेत नाहीयेत. विशेष म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सातत्यानं अजित पवारांच्या नकारात होकार दडल्याचं सांगतायत. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांनी तर अजित पवारांची भाजप जवळीकीला पूर्णविराम नव्हे तर केवळ स्वल्पविराम लागल्याचं सांगत हा विषय संपला नसल्याचे संकेत दिलेत. केवळ उदय सामंतच नव्हे तर शिवसेनेचे इतर नेतेही अजित पवारांचा विषय शांत होऊ द्यायचं नाव घेत नाहीयेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तर अजित पवार आणि भाजपचे गुण जुळत नसल्याचं सांगत लवकरच अजित पवारांच्या पक्षांतराची तिथी येईल असा टोला लगावलाय. तिथी यावं लागेल, पाय बघावं लागतात, गुण करावे लागतात. मला वाटतं तीच जवळ आलेली नाही. गुण पण जमत नाही आहे. तर आता कोणत्या तरी ब्राह्मणाला विचारावं लागेल की कोणती पूजा करावी की जेव्हा गुण जळतील. वेळ येईल, काळजी करू नका. आणि तेव्हा तुम्हीच माझी मुलाखत घ्यायला याल. येईल, गुण जुळतील. दोघांची इच्छा आहे पण आता गुण जुळत नाही असं ब्राह्मणाचं म्हणणं आहे. तर ब्राह्मणाला विचारावं लागेल. वरचा ब्राह्मण फार कठीण आहे. राज्याचे सत्ताधारी मंत्री सातत्यानं अजित पवारांसंदर्भात वावड्या उठवत असल्यानं राष्ट्रवादीनंही यावरून पलटवार केलाय. सत्ताधाऱ्यांनी अजित पवारांच्या बदनामीचा डाव आखल्याचं प्रत्युत्तर एकनाथ खडसेंनी दिलंय. या चर्चांमध्ये फार काही रस नाही आहे आणि त्यामुळे एक मीडिया ट्रायलसारखा हा प्रकार दिसतो. एकंदरीतच राष्ट्रवादी पक्ष आणि स्वतः अजित पवारही त्यांच्या भाजपशी जवळीकीच्या चर्चा थांबवण्याचा भरपूर प्रयत्न करतायत. पण सत्ताधारी पक्षाचे नेते ज्या द्वेषानं अजित पवारांवर तुटून पडलेत ते पाहता सध्या तरी ही चर्चा अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्टपणे माध्यमांसमोर सांगितलं. मात्र अजित पवारांविषयीच्या बातम्या काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. अजित पवारांच्या भूमिकेमुळे शिवसेना उघडी पडल्याचा टोला ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी लगावलाय. तर शिवसेनेनंही सुषमा अंधारेंचा जोरदार समाचार घेतलाय. अजित पवारांच्या नाराजी नाट्यावरून आठवडाभर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. या काळात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे यांनी तर अजित पवारांसाठी पायघड्याच टाकल्या होत्या. गुलाबराव पाटील तर अजित पवारांसाठी प्रचंड आशावादी असल्याचंही पाहायला मिळालं होतं. मात्र अजित पवारांनीच मंगळवारी माध्यमांसमोर येऊन उगीच गैरसमज करून घेऊ नका असं शिवसेनेच्या आमदारांना स्पष्टपणे बजावलं होतं. या राजकीय घडामोडींवरनं सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी ठाकरे गटानं साधून घेतली आहे. अजित पवार प्रकरणाची स्क्रिप्टच भाजपनं लिहिल्याचा टोला सुषमा अंधारेंनी लगावला. मला असं वाटतं की यावरती दस्तूरखुद्द सन्माननीय अजितदादांनी आपली भूमिका काल काय आहे ती स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा अधिक भाष्य करायची गरज नाही की महाविकास आघाडीची वज्रमूठ डळमळीत करण्यासाठी भाजपकडून काही कंड्या पिकवल्या जातात. वज्रमूठ सभेला प्रतिसाद मिळत असल्यानं सत्ताधारी धास्तावल्याचा आरोप सुद्धा सुषमा अंधारेंनी केलाय.
सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी पलटवार केलाय. अजित पवार त्यांच्या रोखठोक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. अजित पवारांनी संपूर्ण आठवडाभर माध्यमांचा पडदा व्यापला होता आणि त्यातच पुन्हा सुषमा अंधारेंनी स्क्रिप्टचा मुद्दा उपस्थित केल्यानं हे प्रकरण इतक्यात शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र भाजप अजूनही प्रचंड आशावादी असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपच्या नेत्यांनी तर आतापर्यंतचे राजकीय दाखले देत अजित पवारांची वाट पाहत असल्याचंच दाखवून दिलंय. अजितदादा राष्ट्रवादी, भाजप आशावादी. अजित पवारांच्या स्पष्टीकरणावर भाजप असमाधानी. अजितदादांच्या वाटेकडे भाजपचे डोळे. आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत. आजपर्यंत आम्ही काम करतोय, उद्या पण काम करत राहणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही काम करत राहणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पक्षाचं काम करतो. मरेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असं अजित पवारांनी सांगून सुद्धा अजित पवारांबाबतच्या चर्चा थांबण्याचं नाव घेत नाही. अजित पवारांनी भाजप नेत्यांना अशा चर्चा करू नका असं आवाहन केल्याचा काहीही उपयोग झालेला नाही. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार राम शिंदेंनीही अजित पवार फार दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार नाहीत असा दावा केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या अफाट कर्तृत्वामुळे विरोधी पक्षनेते सत्ताधाऱ्यांच्या सोबत येतात असा दावा त्यांनी केलाय. राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते असताना त्यांनीही काँग्रेसची साथ सोडून फडणवीसांना हात दिला. शिवाय एकनाथ शिंदेंनी विरोधी पक्षनेतेपद सोडून फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये प्रवेश केल्याची आठवण राम शिंदेंनी करून दिली. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आज तागायत जो विरोधी पक्षनेता त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाला तो विरोधी पक्षनेता देवेंद्रजी फडणवीस यांच्या गोटामध्ये सामील झालेला आहे. मग एकनाथ शिंदे साहेब असो का राधाकृष्ण विखे पाटील असो, आता ह्यांचा तिसरा नंबर आहे. माहित नाही काय होणार. अजित पवारांनी दिलेलं स्पष्टीकरणही भाजप नेत्यांना मान्य नाही. शिवाय शरद पवारांची देहबोली पाहूनही भाजप नेते अजून आशावादी आहेत. तो त्यांनी स्पष्टपणे नकार दिलाय. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या बाहेर येतात आणि त्याचं उत्तर त्यांच्याकडून मिळणं अपेक्षित होतं. पवार साहेबांची सुद्धा त्याच्यावरती जी प्रतिक्रिया आली आणि त्याच्यामध्ये ती प्रतिक्रिया सरळ नव्हती असं माझं मत आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले किंवा नाही राहिले, भाजपला मात्र अजित पवार आता खूपच जवळचे वाटू लागलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असतानाच एका अहवालात भाजपच्या चिंता वाढवलेल्या आहेत. पक्षाच्या जागा घटणार असल्याचा अहवाल तावडे समितीनं दिल्याच्या बातमीनं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. अखेर विनोद तावडेंनीच असा कोणताही अहवाल दिला नसल्याचं ट्विट केलं. मात्र हाती आलेली आयती संधी साधत विरोधकांनी भाजपवर चांगलीच तोफ डागली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी समोर अनेक आव्हानं आहेत. केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार असल्यानं महाविकास आघाडीला लोकसभेची लढाई बिलकुल सोपी नाही. मात्र विनोद तावडे समितीमुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे. 2019च्या तुलनेत भाजपच्या जागा घटणार असल्याचा अहवाल देण्यात आलेला होता. लोकसभेला 20 ते 25 जागा मिळणार असल्याचा अहवाल तावडे समितीनं दिल्याची बातमी समजल्यानंतर महाविकास आघाडीला तर स्फुरणच चढलं. संजय राऊतांनी सर्व्हेवर किती विश्वास ठेवायचा असा चिमटा काढत सत्ताधाऱ्यांना टोले लगावले. भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत सर्वे बाहेर कसा आला हा पहिला प्रश्न आहे. तो सर्वे कोणी केला हा त्यांचा प्रश्न आहे. आणि अशा सर्वेवर किती विश्वास ठेवायचा हा आपला प्रश्न आहे. पण कोणत्याही सर्वेशिवाय मी सांगू शकतो किंवा महाराष्ट्राची देशाची जनता सांगू शकेल सर्वेची गरजच नाही. भाजपलाच गोत्यात आणणाऱ्या अहवालाची माध्यमांमध्ये चर्चा सुरू असल्याचं समजल्यानंतर विनोद तावडेंनी देखील दखल घेत ट्विट केलं.
असा कोणताही अहवाल सादर केलेला नसल्याचं स्पष्ट करत भाजपची शक्ती वाढल्याचा दावा विनोद तावडेंनी केला. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी अशी कोणतीही समितीच अस्तित्वात नसल्याची माहिती दिली आहे. पक्षामध्ये अशी कुठलीही तावडे समिती तयार झालीच नाही. असा कुठला रिपोर्टच तयार झाला नाही समिती नसल्यामुळं. त्यामुळे कपोल कल्पित कुणीतरी आपल्याच मनाने बातम्या तयार केल्या आणि जाणीवपूर्वक या चालवल्या. भारतीय जनता पक्ष हा मागे पडला आहे असा एक नरेटिव्ह सेट करण्याकरता ही बातमी होती. विनोद तावडेंनी ट्विट करून कथित अहवालाच्या चर्चेवर पडदा टाकला. मात्र तोपर्यंत उडालेला राजकीय धुरळा महाविकास आघाडीला सुखावणारा होता असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सुरुवातीलाच आपण जाणून घेणार आहोत संजय राठोड यांच्याविषयी. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. कारण महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेनं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. राठोड यांचे पीए आणि ओएसडींकडून पैशाची मागणी केली जाते असा दावा औषध विक्रेता संघटनेकडून करण्यात आलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. मंत्री संजय राठोड अडचणीत. राठोडांवर भ्रष्टाचाराचे आरोप. ओएसडी कडून पैशांची मागणी. औषध विक्रेत्यांचे गंभीर आरोप. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा वादात सापडलेत. मंत्री संजय राठोड यांचे स्वीय सहाय्यक आणि ओएसडी औषध विक्रेत्यांकडे पैशांची मागणी करत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेनं हा गंभीर आरोप केलाय. या संघटनेच्या म्हणण्यानुसार छोट्या मोठ्या त्रुटींमुळे औषध विक्रेत्यांवर अन्न आणि औषध विभागाकडून कारवाई केली जाते. काही प्रमाणात विक्रेत्यांचा परवाना निलंबित केला जातो. या औषध विक्रेत्यांना थेट मंत्रालयात अपील करण्याचा अधिकार आहे. मात्र मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांकडून निकाल देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. मंत्री संजय राठोड यांचे स्वीय सहाय्यक डॉक्टर विशाल राठोड आणि ओएसडी संपत डावखर, चेतन किरोडी देव औषध विक्रेत्यांकडे पैशांची मागणी करत असल्याचा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचा आरोप आहे. जेव्हा जेव्हा औषध विक्रेते हे त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात कायद्याप्रमाणे अपील दाखल करतात आणि मंत्री महोदयांकडे असं अपील असतं, त्यावर त्यांना न्याय हवा असतो. एकतर मंत्री महोदय स्थगनादेश देऊ शकतात किंवा त्याला सुनवाई करून त्याच्यावर निर्णय देऊ शकतात. परंतु सध्या असं लक्षात येत आहे की अशा गोष्टी करत असताना फार मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या या आरोपांमुळे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र संजय राठोड यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. जवळपास 30 ते 40 औषध विक्रेते सामील असताना त्यांच्यावर फौजदारी कारवाई झालेली आहे आणि संघटनेने याबाबत सहकार्य करणं खरं तर अपेक्षित आहे. अशा पद्धतीचं भ्रष्टाचाराचे आरोप करून या ठिकाणी दबाव टाकणं चुकीचं आहे. आज विधिमंडळामध्ये याच्या संदर्भात चर्चा झालेली आहे. माझ्या कार्यालयात पैशाची मागणी करण्यात येणं केवळ दबावासाठी हे आरोप आहे. औषध विक्रेत्यांशी संबंधित जवळपास 7,000 प्रकरणं अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत. त्यावरून तुम्हाला या प्रकरणाची व्याप्ती लक्षात आली असेल. राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या या आरोपांमुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय. बुलडाण्याहून राहुल खंडारेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या प्रकरणी राज्यपालांना पत्र पाठवलंय आणि विशेष विधिमंडळ अधिवेशन बोलवण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. तर ठाकरेंच्या पक्षानंही शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या दरम्यान उष्माघातामुळे 14 जणांचा बळी गेला.
त्यावरून शिंदे सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. या सगळ्या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून विधिमंडळाचं 2 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबद्दल थेट राज्यपालांनाच पत्र लिहिलंय. तसंच एक व्हिडिओ ट्विट करत शिंदे सरकारवर हल्ला चढवलाय. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमुळे? खोके सरकार नक्की काय लपवत आहे? या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो. अशा थेट शब्दात नाना पटोले यांनी राज्य सरकारवर शरसंधान केलंय. तिकडे ठाकरे पक्षानं सुद्धा या प्रकरणावरून शिंदे सरकारवर तोफ डागली आहे. ढिसाळ नियोजनामुळे निष्पाप लोकांचे बळी गेल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आता 2 राजीनामे मागायला पाहिजे आणि खारघर येथे डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देताना जो हलकल्लोळ झाला, जे अराजक माजलं, जी चेंगराचेंगरी झाली, जे ढिसाळ आणि नियोजन शून्य असा कार्यक्रम झाल्यामुळे तप्त उन्हात चेंगराचेंगरी होऊन जे 14 लोक ठार झाले, त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा मागायला पाहिजे, घेतला पाहिजे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचे विविध व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे. सत्ताधारी शिंदे सरकारनं मात्र विरोधकांच्या आरोपांचं खंडन केलंय. कार्यक्रमाच्या 2 ते 3 दिवस अगोदरपासून अचानक क्लायमेट चेंज झालं, अचानक उष्णतेचं प्रमाण वाढलं आणि उष्णता वाढल्यामुळं अशा पद्धतीचा उन्हाचा त्रास काही स्त्री सेवकांना या ठिकाणी झाला. पण बऱ्याच लोकांना हा त्रास झाला. पण तिथं असणारे प्राथमिक उपचार हे आपण लगेच देऊ शकलो. अनेक लोकांना आपण तिथून सरकारी ॲम्ब्युलन्समधनं आपण दवाखान्यामध्ये शिफ्ट केलं. तिथं उपचार देऊन लोक बरे होऊन घरी गेले. पण एक 8 ते 10 लोकांना हा त्रास जास्त प्रमाणात झाल्यामुळं दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. रविवारी नवी मुंबईतल्या खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. त्या सोहळ्यासाठी लाखो श्रीसाधकांनी हजेरी लावली होती. दुपारपर्यंत हा कार्यक्रम रखडल्यामुळे उपस्थितांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला आणि उष्माघातामुळे 14 जणांचा मृत्यू झाला. आता त्यावरून शिंदे सरकारला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली आहे. स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसची भाषा आता मवाळ झाली आहे. त्यातच उद्धव ठाकरे आणि के.सी. वेणुगोपाल यांच्या भेटीमुळे दोन्ही पक्षांच्या युतीची शक्यता बळावली आहे. याविषयीचाच एक स्पेशल रिपोर्ट आपण बघूयात. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या भेटीनं दोन्ही पक्षातली जवळीक आता चांगलीच वाढली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्ती असलेले के.सी. वेणुगोपाल मातोश्रीची पायरी चढल्यानं दोन्ही पक्षांमधला दुरावा मिटल्याचं स्पष्ट झालंय. संजय राऊत काश्मीरमध्ये राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. तेव्हापासून संजय राऊत आणि राहुल गांधींची मैत्री दृढ झाली आहे. सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकांना दोन्ही पक्ष एकत्रितपणे सामोरे जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या 3 दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. आधी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना आणि आत्ताच्या ठाकरे गटासमोर सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय. 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती झाली नव्हती. त्यावेळी शिवसेनेचे 84 तर भाजपचे 82 उमेदवार निवडून आले होते. पण गेल्या 6 वर्षात राजकारणात अनेक घडामोडी घडल्यात. ठाकरे गट आणि शिवसेना वेगवेगळी झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्रित आलाय. त्यामुळे आता नव्या मित्रांसह ठाकरे गट मैदानात उतरणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत अनेक पक्ष बोलत असतील, मात्र शेवटी महाविकास आघाडी ही इंटॅक्ट असेल
कारण आता राष्ट्रीय स्तरावर एक मोठं कन्सेन्सस तयार होत आहे आणि भाजपला कसं मर्यादित ठेवण्यात यश येईल याच्यावरच आता आहे. आणि उद्धवजींचा ठाम मत आहे की आता लढायचं आहे ते जिंकण्यासाठीच लढायचं आहे. मुंबई महापालिका निवडणूक कधी जाहीर होईल हे सांगता येत नाही. मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाढलेल्या भेटीगाठी BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत देणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. रेती खडीचं कंत्राट ठराविक कंपनीलाच द्या, ही विनंती, ही डिमांड काय आहे असा थेट सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय. मुंबईतल्या रस्ते कामात खडी घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सुद्धा आदित्य ठाकरेंनी केलाय. आणि आदित्य ठाकरेंच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं. मुंबईतल्या 400 किलोमीटर रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलाय. मुंबईतल्या रस्त्यांच्या विकास कामाची घोषणा सत्ताधाऱ्यांनी सत्तेत आल्यानंतर सगळ्यात आधी केली होती. मात्र रेती आणि खडी ज्या कंत्राटदाराकडून घेतली जाते त्यानं स्वतःचे नियम लादल्यामुळे कामं रखडली आहेत. परिणामी पावसाळ्याच्या आधी कामं होतील का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. पैसे वाढवून कंत्राट दिल्यानं 48 पेक्षा जास्त बिडिंग झाल्याचा आरोप सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केलाय. कुठच्या तरी एका कंपनीला ही सगळी जी रेती असते, जी खडी असते, ज्याला आपण ॲग्रिगेट बोलतो, ज्याला आपण ग्रॅव्हल बोलतो, जी आपल्या रस्त्याच्या कामासाठी, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी असेल, जी ब्रिजेसच्या कामासाठी असेल, जी गरजेची असते, मूलभूत हे एक इन्ग्रेडियंट आहे त्याचं, ते खडी तुम्ही एकाच कंपनीला विकायची, तीच कंपनी सगळ्याच दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरना विकणार. ह्यामुळे दुष्परिणाम असे झालेले आहेत. 2 आठवडे सगळ्या रस्त्याची, ब्रिजेसची, कन्स्ट्रक्शनची कामं ही थांबलेली आहेत. मुंबईतल्या रस्त्यांचं काम 31 मे पर्यंत किती टक्के पूर्ण होणार याबद्दल कोणतीही स्पष्टता नसल्याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधलं. मुंबईत 5 कंपन्यांना 5 कंत्राटं देण्यात आली आहेत. मात्र या 5 कंपन्या कोणत्या हे कुणालाही माहीत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. 6080 कोटीचे जे टेंडर्स होते त्याला मी त्यावेळी पण बोललेलो की 10% ॲडव्हान्स मोबिलायझेशन जे ठेवलेले 650 कोटी हे तुमचे आमचे मुंबईकरांचे पैसे आहेत. हे बिल्डर्सच्या आणि कॉन्ट्रॅक्टर्सच्या घशात घालण्यासाठी जे ठेवलेले आहेत या सरकारने, या घटनाबाह्य सरकारने, ह्याची उत्तरं मिळाली नाही. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांचा सत्ताधाऱ्यांनी जोरदार समाचार घेतलाय. त्यांचा अभ्यास कमी असून त्यांना मिळालेली माहिती सुद्धा चुकीची असल्याचा टोला लगावण्यात आलाय. कुठलं काम सुरू झालं, आता काय पावसाळा आलाय का? तो अजून 2 महिने वर्किंग सीझन आहे. मुंबईला साधारण 15 जून शिवाय पाऊस मुंबईमध्ये येत नाही आणि मग कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम त्या पिरियडमध्ये चालू शकतं. आता जर तुम्ही कॉन्क्रीटचं काम असलेलं बघा, त्या ठिकाणी डक्टची सुद्धा प्रोव्हिजन आहे, म्हणजे पुढच्या काळामध्ये तिथं फोडायला सुद्धा लागणार नाही. मग चांगली कामं होत असताना तुमची काय नीती असते की एकच काम 10-10 वेळा तेच खड्डे बुजवायचे. मुंबईतल्या रस्त्यांची कामं उशिरानं सुरू झाल्यास कामांचा प्रस्तावित खर्च वाढण्याची शक्यता आदित्य ठाकरे यांनी वर्तवली आहे. ठाकरे यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे पहिल्या पावसानंतर रस्त्याची जी अवस्था दिसेल त्यावरून आपोआपच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी अहमदनगर महापालिकेच्या कारभारावर आक्षेप घेतला आणि जोरदार टीका केली. यावरून महापालिकेमध्ये आंदोलन झालं. पण महापालिकेवर बोलतानाच राणेंनी आमदार संग्राम जगताप यांच्यावरही निशाणा साधला. ज्यानंतर आता राणे विरुद्ध जगताप यांच्यात राजकीय सामना रंगल्याचं बघायला मिळत आहे. नगर महानगरपालिकेचा कारभार, राणेंचा वाद. अतिक्रमण कुठल्या शहरामध्ये चालू राहतं तुम्ही सांगा. आमदार संग्राम जगतापांवर राणेंचा प्रहार. अरे माझ्या नजरेला उभा राहत नाही तो. उंचीवरून राणे जगतापांमध्ये जुंपली. निश्चितच थोडा उंचीचा प्रॉब्लेम असल्यामुळं नजर मिळतच नाही. राणेंविरोधात मनपात काम बंद आंदोलन. आयुक्त त्याला काय जास्त मात चढली आहे का? अतिक्रमण कुठल्या शहरामध्ये चालू राहतं तुम्ही सांगा. अतिक्रमण कुठल्या शहरामध्ये सहन होतं?
भाजप आमदार नितेश राणेंनी मंगळवारी अहमदनगर पालिका आयुक्तांवर केलेला हा घणाघात. अतिक्रमणासंदर्भात पालिका आयुक्तांबद्दल बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली. तो आयुक्त त्याला काय जास्त मात चढली आहे का? नितेश राणेंच्या शिवराळ भाषेविरोधात बुधवारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एका दिवसाचं काम बंद आंदोलन करत निषेध केला. यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. सगळ्या राजकीय पक्षांना इथल्या धार्मिक सामाजिक सलोख्याशी काही पडलेलं नाही. इथे महापालिका निवडणूक आणि 2024च्या आमदारकी खासदारकीची निवडणूक हे डोळ्यासमोर ठेवून राजकीय भांडवल या सामाजिक या नागरी सेवांचं केलं जातंय. इथला सामाजिक धार्मिक सलोखा धोक्यात आणला जातोय. विशेष म्हणजे महानगरपालिका प्रशासनावर टीका करताना राणेंनी स्थानिक आमदार संग्राम जगताप यांच्यावरही निशाणा साधला. हिंदू व्यापाऱ्यांच्या गळचेपीला स्थानिक आमदार खतपाणी घालत असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. त्याला संग्राम जगताप यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलाय. इकडचा तो स्थानिक आमदार तुम्हाला वाचवायला येणार का? अरे माझ्या नजरेला उभा राहत नाही तो. माझ्या वाट्याला येऊ नका. एक आमदार नगर शहरामध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की नजर इथलचा स्थानिक आमदार काय नजर भिडू शकत नाही किंवा भिडवत नाही. निश्चितच थोडा उंचीचा प्रॉब्लेम असल्यामुळं नजर मिळतच नाही. नजर मिळवायची असेल तर त्यांनी सांगावं कुठं यायचं, कुठल्या ठिकाणी यायचं. तर निश्चित आम्ही येण्याकरता आम्ही तयार आहोत. एकंदरीतच नितेश राणेंनी पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये जाऊन हिंदू व्यापाऱ्यांचा मुद्दा उपस्थित करून अहमदनगर महानगरपालिका आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. त्याविरोधात महानगरपालिकेतील कर्मचारी आक्रमक झाले. तसंच आमदार संग्राम जगताप यांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे आता नितेश राणे या प्रकरणात काय भूमिका घेतात आणि हा वाद इथेच थांबतो की सुरू राहतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वेगवेगळ्या घडामोडींवरचे स्पेशल रिपोर्ट्स आपण पाहत होतो या बुलेटिनमध्ये. म्हणजे न्यूज 18 लोक विशेषमध्ये इथेच थांबतो.